येते प्रणिती शिंदेंचा सोलापुरातून विजय निश्चित झालेला आहे। अधिकृतरित्या प्रणिती शिंदे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेले आहेत आणि राम सातपुते यांचा मात्र पराभव झालेला आहे। आज दिवसभरात ज्या गुरुच्या अशा लढती होत्या की ज्याच्या सारख्या फेऱ्या बदलत होत्या, तशा प्रकारे एक फाईट मात्र चांगली दिली राम सातपुतेंनी, हे मानावं लागेल। तरुण आहेत, युवा आहेत, प्रणिती शिंदेंच्या समोर त्या अर्थाने बाहेरचे असे मानले जात होते, मात्र तरी सुद्धा प्रणिती शिंदेंचा मात्र विजय झालेला आहे। विद्यमान आपली खासदारकी कायम ठेवण्यात प्रणिती शिंदेंना यश आलं। अर्थात अनिकेत गायकवाड आपले प्रतिनिधी फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। अनिकेत, दोन्ही तरुण चेहरे एका अर्थानं सोलापूरमधनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते। दोनही पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत होते आणि अशात प्रणिती शिंदे यांनी विजय संपादित केला। नक्कीच गुरु, आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर लोकसभेची निवडणूक आहे ती अत्यंत दोन्ही युवा आमदारांमध्ये जे आहे ती मोठ्या प्रमाणात अशी तंदुरुस्त झालेली होती। आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर लोकसभेची ज्या काँग्रेसच्या उमेदवार होते अनिकेत, नेमक्याशी आपला संपर्क काहीसा तुटलेला आहे, मात्र सोलापुरामधनं काँग्रेससाठी मोठी महत्त्वाची बातमी ती म्हणजे प्रणिती शिंदे यांचा सोलापुरामधनं विजय झालेला आहे। राम सातपुते, भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा सोलापूरमध्ये पराभव झाला आहे। अगदी सुरुवातीपासून आपण बघितलं तर आपल्याला टफ फाईट ही प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये बघायला मिळत होती। जेव्हा आपण कल प्रेक्षकांना सांगत होतो तेव्हा सुद्धा ही टफ फाईट अधोरेखित होत होती, कारण अगदी काहीशा फरकानं कधी प्रणिती शिंदे पुढे, कधी राम सातपुते पुढे असे कल दिसत होते। मात्र सातत्यानं मागच्या काही तासांमध्ये प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतली, ती टिकवून ठेवली आणि आता अखेर प्रणिती शिंदे यांचा सोलापूरमध्ये विजय झालेला आहे। राम सातपुते भाजपचे पराभूत झाले। मला या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वेंची सगळी आठवण येते। सगळ्या सर्वेमध्ये सुद्धा राम सातपुते पुढे होते। देशाच्या पातळीला तर भाजप 350चा तर सगळ्यांचा म्हणून ॲव्हरेज 350 होता, मात्र तो तसा झालेला नाहीये। किती देशभरामध्ये इतक्या सगळ्या एजन्सीज, नावाजलेल्या एजन्सीज, काही वेळा त्यांचे बरोबर आलेले सुद्धा सर्वे आहे, ते सुद्धा यावेळी मात्र पूर्ण साफ फेल गेले, चुकले। आणि त्यापैकीच एक सोलापूरमधला अंदाज सुद्धा राम सातपुते यांचा पराभव झालेला आहे। सोलापूरमधनं ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे प्रणिती शिंदे यांचा सोलापुरातनं विजय झालेला आहे। काँग्रेससाठी हा मोठा विजय आणि राम सातपुते यांचा पराभव झालेला आहे। भाजपचे राम सातपुते या ठिकाणी सोलापूरमध्ये पराभूत झालेले आहे।